विलेपार्ले इथं द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेलाय। मात्र गुन्हा दाखल होऊनही संबंधित व्यक्तीला अजूनही अटक झालेली नाही। त्यामुळे विलेपार्लेतील नागरिक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तातडीने अटकेची मागणी केली आहे। संबंधित व्यक्तीचे राजकीय संबंध असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोपही केला जातोय। विलेपार्ले येथे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या एका व्यक्तीकडून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती विनयभंग केला गेला। विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये रीतसर त्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। बाल लैंगिक शोषण कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे। मात्र अटक होत नाहीये। इकडच्या स्थानिक महिलांनी आणि इकडच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली। आपल्यासोबत महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटलात, काय सांगितलं? आरोपीला अटक अजून झालेली नाही, तुमची मागणी काय आहे? गणेश देवरुखकर हे आरोपी आहेत, हे अक्षरशः रस्त्यावर फिरतायत, पण त्यांना अजून अटक झाली नाही। 16 वर्षाची जी मुलगी आहे तिचा विनयभंग केलेला आहे। तर आमच्या सगळ्यांची अशी मागणी आहे की प्रत्यक्ष त्या गणेश देवरुखकरला अटक झालीच पाहिजे, जेणेकरून त्या अक्षरशः रस्त्यावर फिरतात। आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत प्रिया त्यांच्याशी आमचं बोलणं झालं, त्या म्हणाल्या आम्ही करू। तर आमची अशी मागणी आहे की त्यांना जे फिरतायत वारंवार तिथे अक्षरशः, तर त्यांना ही अटक झालीच पाहिजे। पोलिसांना भेटलो आम्ही, त्यांच्याशी एकदा बोलून बघितलं। ते बोलले की 100% त्याला अटक होणार। पण माझं असं मत आहे की जर आता ह्याला जर सूट दिली तर पुढे अजून ह्याच्यासारखे अजून 5-6 जण येतील, बरेच जण येतील की ते लोक बोलतील की ते लोक गुन्हा करतील आणि ते लोक असे फिरत राहतील। असं माझं म्हणणं आहे की त्याला अटक व्हावी पाहिजे। तुम्ही काय वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे मागणी केली? आम्ही वरिष्ठ पोलिसांकडे ही मागणी केली की मॅडम आम्हाला आता अशा म्हणाला, जेव्हा ती मुलगी आमच्या जवळ आली ती एवढी घाबरलेली होती की तिला मी जवळ घेऊन कुरवाळून विचारलं, तेव्हा ती बोलतं तिने चालू केलं की माझ्या संदर्भात काय झालंय म्हणून। जर असं होत असेल तर विलेपार्ल्यात ही धोकादायक गोष्ट आहे ना, कारण आपले आई वडील कोणाला मुलाला कोणाचा, आता समजा एखाद्या पुरुषाने जर एखादी व्यायामशाळा चालवतोय तर त्याच्यावर सगळं भार असतो, तर त्याने सांभाळून काम केलं पाहिजे। हा विषय एवढा गंभीर आहे का आज एका म्हणजे लहान मुलीबद्दल तिच्याबद्दल ही घटना घडलेली आहे। आणि मला असं वाटतं का पोलिसांनी त्यासारख्या व्यक्तीला ताबडतोब अटक करावी, जेणेकरून याच्या अगोदर असे काय कृत्य त्यांनी केले असेल तर त्याही गोष्टी बाहेर येतील। कॅमेरामन विजय देशमुखसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।